तर लाडक्या बहिणींनो तुम्ही पण ही चूक केली आहे का? तर हा जो आहे तुमच्यासाठी आणि चूक म्हणजे तो तुम्ही पण होयच्या जागी नाही केला आहे का किंवा नाहीच्या जागी होय केला आहे का? कारण शेवटला एक ऑप्शन होतं तुमच्या घरामध्ये कोणी या प्रकारचं पदावर आहे का? तर ह्या प्रकारचे तुम्ही त्या लास्टच्या ऑप्शन मध्ये काय पर्याय निवडला आहे, चुकीचा आहे का बरोबर आहे, ते सगळं काही तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओ मध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पाहण्याचं कारण म्हणजे तुमचं नाव लाडक्या बहिणीच्या यादीत राहिलेलं आहे का वगळल्या गेलेलं आहे. तर चला तर मित्रांनो, चला तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आहे सुमित कांबळे आणि दररोजच्या प्रमाणे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे माझी योजना. तर लाडक्या बहिणीची केवायसी ही तर सुरू झालेली होती आणि तिची शेवटची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली, जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख राहणार आहे लाडक्या बहिणीच्या केवायसी साठी. पण झालं असं की ज्या काही लाडक्या बहिणी केवायसी करत होत्या त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्या चुका कोणत्या आहेत त्या आता आपण पाहणार आहोत, पण स्टेप बाय स्टेप आधी समजून घेऊ की केवायसीची प्रक्रिया नेमकी झाली कशी होती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लाडक्या बहिणीच्या मेन वेबसाईटवर जाणार होतो आणि तिथून वेबसाईट वरून गेल्याच्या नंतर आपण एक ऑप्शन होतं की लाडक्या बहिणीच्या केवायसी साठी इथे क्लिक करा. आपण तिथे क्लिक केलं, त्यानंतर दोन ऑप्शन आले. फर्स्ट ऑप्शन आलं की लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकणे म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आहे, कारण तुम्ही जर इतर कोणाचा आधार क्रमांक टाकला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळं लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायला एक नंबर ऑप्शन होतं आणि खाली दिलेलं दुसऱ्या नंबरचं ऑप्शन ते होतं कॅप्चा फिल करण्यासाठी. एका दुसऱ्या बाजूला तुम्हाला काही आकडे दिलेले असतील, ते आकडे तुम्हाला बरोबर त्या रकान्यामध्ये टाकायचे होते आणि खाली ऑप्शन होतं सबमिट करा म्हणून. तर इथपर्यंत ज्यांनी बरोबर केलं आहे त्यांचं सबमिट झालं. काहींना प्रॉब्लेम आला, एरर आला आणि ज्यांच्या कोणाच्या पहिल्यांदा ओटीपी टाकला होता त्यांना लगेच दुसरा ओटीपी न येता नेक्स्ट पेजवर सुद्धा नेलं. खूप काही जणांना प्रॉब्लेम आले. ज्यांनी लवकर केलं त्यांचं ते पहिलं फर्स्ट जे चरण म्हणतो आपण त्याला ते पूर्ण झालं आणि नेक्स्ट पेजवर गेले, नेक्स्ट साइडवर गेले. तिथे लिहिलेलं होतं दोन ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन मध्ये लिहिलेलं होतं पतीचा किंवा दुसऱ्याचा कोणाचाही आपण आधार कार्ड टाकायसाठी ऑप्शन आलेलं होतं. मग तिथे जर पती नसेल तर आपण मुलाचा सुद्धा टाकू शकतो आणि फक्त सख्यांचा टाकायचा होता आणि व्यक्ती म्हणजेच पुरुष यांचंच फक्त आधार कार्ड टाकायचं होता जे आपल्या रक्ताच्या नात्यातील आहे. आणि पती जर नसेल तर मुलाचा टाकू शकतो, मुलगा जर नसेल तर पतीचं सुद्धा टाकू शकतो. तर ज्यांनी पतीचं किंवा मुलांचं टाकलेलं आहे आधार कार्ड, त्यानंतर त्यांनी खाली कॅप्चा फिल केला, त्यानंतर त्यांनी सबमिटवर क्लिक केलं. पण होतं असं खूपदा बघण्यात आलेलं आहे की ज्यांनी आपल्या पतीचा किंवा मुलाचा आधार क्रमांक टाकला त्यावेळेस तो सबमिटच होत नाही. ओटीपी तर येत आहे परंतु नंतरला खूप काही प्रॉब्लेम येत आहे. मग ते प्रॉब्लेम त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. ते तर आपण तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर स्पेशली सांगेल मी. त्यानंतर सबमिट केलं. सबमिट झाल्याच्या नंतरला थर्ड स्टेप म्हणजे तिसरं चरण, तिथे काही 3-4 रकाने दिले होते. फर्स्ट साइडला ज्या पतीचं किंवा मुलाचं ही क्लिअरली नाव मेन्शन होतं आणि सेकंड रकान्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाते. सेकंड मध्ये तुम्हाला तुमची जात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ऑदर बॅकवर्ड, ते सगळं ओबीसी वगैरे सगळ्या काही ज्या आहेत त्या कास्ट दिलेल्या होत्या. मग त्यामधून आपल्याला आपली कास्ट निवडायची होती. ज्यांनी बरोबर त्याचं चयन केलेलं आहे, बरोबर ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. पण खाली आणखी 2 महत्वाचे ऑप्शन होते. एक साइडला होय नाही आणि होय नाहीचे 2 ऑप्शन होते. तर त्या जागी खूप जणांनी चुकीचं ऑप्शन निवडलेलं आहे. दोन्ही जागी हे होय होय निवडायचं होतं. पण झालं काहीच्या बाबतीत असं की गडबडीमध्ये काहींनी होयच्या जागी नाही ऑप्शन निवडलेला आहे आणि काहींनी दोन्ही जागी नाही म्हणून केलेलं आहे. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी आहे माझ्या मित्रांनो, जर आपल्या घरी 4 चाकी गाडी किंवा जे क्रायटेरिया आहे लाडक्या बहिणीचा त्यानुसार जर आपल्या घरी तशी काही सरकारी योजनेचा कोणी लाभ घेत असेल किंवा सरकारी योजनेमध्ये असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेला असेल, या क्रायटेरियामध्ये जर बसत नसेल तर मग तो नंबर आपोआप वगळला जाईल.
परंतु लाडक्या बहिणींनो, चिंता करण्याची कोणती गोष्ट नाही. कारण होय केलं आणि किंवा नाही केलं तरी तुम्ही जो आधार क्रमांक दिलेला आहे पतीचा किंवा मुलाचा, त्या आधार क्रमांकाच्या आधारावरच तुम्हाला तुमची सगळी काही इन्फॉर्मेशन पडताळल्या जाईल आणि त्यानंतर त्यांच्या नावावर काय काय गोष्टी आहेत हे सगळं काही इथे कळेल. तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर लाडक्या बहिणीच्या क्रायटेरियामध्ये जो काही त्यांचा दिलेली आहे त्या गोष्टीमध्ये जर बसत असाल, त्यांच्या नियमावलीमध्ये बसत असाल, तर चिंता करायची काय गरज नाही. तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता हा मिळणारच आहे आणि शेवटपर्यंत मिळणारच आहे. आता आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे कमेंटमध्ये विचारू शकता आणि यापुढेही तुम्हाला व्हिडिओ दिसत राहतील. फक्त कमेंट करा आणि लाडक्या बहिणींनो, चिंता करायची काही गरज नाही. मी आहे तुमच्या मदतीसाठी. तुम्हाला कोणताही तुमचा प्रश्न असेल लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बाबतीत तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यावर मी आणखीन एक व्हिडिओ बनवेल आणि जसं मी व्हिडिओच्या मध्ये सांगितलं त्या टॉपिकवर सुद्धा एक स्पेशली व्हिडिओ बनवेल. ते तुम्ही सगळं काही कमेंट करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी जय हिंद, जय भारत.